माईक बंद करा कोणाचा रे. काल आपण कॅल्क्युलेटरचा यूज करता न करता त्या सर्कलचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर नुसार आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आता त्याच टाइपचे एक सेपरेट जशी एक्झाम्पल सॉल्व्ह केली तसंच तुम्हाला एकत्रही या पद्धतीने एक्झाम्पल दिले जातात. म्हणजेच कसं असेल, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ sin 420 cos 390 प्लस cos minus 300 आणि sin minus 330. म्हणजे काय करायचं आहे, sin 420 ची व्हॅल्यू सेपरेट काढायची, cos 390 सेपरेट काढायची आपल्या त्या सर्कलच्या स्ट्रक्चर वरून, cos minus 300 सेपरेट करायचा आणि ही sin ची ही व्हॅल्यू सेपरेट करायची. 4 व्हॅल्यू आपल्याला सेपरेट फाइंड आउट करायचे आणि त्यांच्या ज्या 4 व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या चारही ठिकाणी त्या व्हॅल्यू पुटअप करायच्या. पहिली जी 2 व्हॅल्यू आहेत sin 420 आणि cos 390 या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, प्लस पुढच्या ज्या 2 व्हॅल्यू आहेत त्या दोन्हींच्या मध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशनच आहे. म्हणजेच पहिल्या 2 आलेल्या व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन करणार, नंतरच्या 2 आल्याचं मल्टिप्लिकेशन करणार आणि त्या 2 आलेल्या मल्टिप्लिकेशनची ऍडिशन केली का आपल्याला ते फायनल आन्सर मिळणार आहे. म्हणजेच आता सुरुवातीला काय काय फाइंड आउट करावं लागेल आपल्याला, sin 420 cos 390 या पद्धतीने आपल्याला ते ओके फाइंड आउट करावं लागेल. आता एक एक व्हॅल्यू घेऊया आपण. सुरुवातीला या स्ट्रक्चर नुसार घेऊया sin 420 व्हॅल्यू घेऊया. आता एक सर्कल या ठिकाणी मी सर्कल करतोय, ASTC नुसार या पद्धतीनं राहतं. व्हॅल्यू असतात इथं 0 असतं, वरती 90 या साईडला 180 आणि खाली 270 270 आणि इथं 360 परत 360. हम्म, 360 या पद्धतीने व्हॅल्यू असतील आणि एकदा या व्हॅल्यू माहिती असतील तर या चारही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येतील. आता सुरुवातीला पहिली व्हॅल्यू sin 420 घ्यायचे. आता 420 आता या 180च्या जवळ आहे का 90च्या जवळ आहे, 360च्या जवळ आहे, कशाच्या जवळ आहे हो? 360च्या जवळ. 360च्या जवळ आहे. म्हणजेच 360 420 ला कसं लिहिता येईल मग ऍडिशनचं फॉर्मॅट? सर 360 आणि 60. 360 अधिक 360 ओके. sin 420 जे आहे त्या 420 ला काय केलं ऍडजस्टमेंट मी 360 प्लस 60. हे कशासाठी केलं? ही जी ऍक्सिस आहे एक्स ऍक्सिस जे आहे याच्या ऍडिशन मध्ये वरती असेल किंवा खाली असेल, त्या ठिकाणी जर आपल्याला अँगल मिळाला तर साइनचं कन्व्हर्शन साइनच राहतं आणि इथलं 360 हे निघून जात असतं. त्या फॉर्म्युलेनुसार आपल्या जे आपण काल फॉर्म्युले बघितले त्यानुसार. मग काय होईल, कोणता क्वाड्रंट असेल व 360 प्लस 60 म्हणजे 360 येत आहे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट असेल, बरोबर आहे. 360 प्लस 60 म्हणजेच माईक बंद करा, 360 प्लस 60 म्हणजेच
फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे हा क्वाड्रंट असेल आणि या क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं? ऑल पॉझिटिव्ह. ऑल पॉझिटिव्ह, सगळेच्या सगळे रेशो पॉझिटिव्ह असतात. एचा अर्थ ऑल पॉझिटिव्ह, म्हणजेच ही साईनची व्हॅल्यू साईनच झाली, निगेटिव्ह होणार नाहीये. साईन पॉझिटिव्ह असणार म्हणजे साईनला प्लस साईनच झालं. आणि आता 360 निघून गेलं आणि काय राहिला अँगल त्यामध्ये? साइन 60. साइन 60 राहिला. 360 निघून गेलं, साइन 60 राहिलं. आणि साइन 60 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते? √3/2. बरोबर आहे. ही टेबलमध्ये आपल्या व्हॅल्यू असते √3/2. म्हणजेच आपल्याला साइन 420 पहिली व्हॅल्यू मिळाली √3/2. आता दुसरी व्हॅल्यू, ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता दुसरी व्हॅल्यू घेऊया, cos 390. सांगा वरच्या नुसारच cos 390 म्हणजे काय असेल? कशाच्या जवळ? 360 प्लस 30. ओके. cos 360 प्लस 30 म्हणजेच 390 येतं. ओके. 390 म्हणजेच 360 प्लस 30 झालं. आता 360 प्लस 30 म्हणजेच परत कोणता क्वाड्रंट आला हो? की 360 येत आहे. फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्टच क्वाड्रंट येतोय. येते लक्षात सर्वांच्या? फर्स्टच क्वाड्रंट येणार. 360 प्लस म्हणलं का पहिला क्वाड्रंट, मायनस म्हटलं का मग इथं खाली सी चा क्वाड्रंट आला असता. कॉस ज्यामध्ये पॉझिटिव्ह आहे ते, त्यामुळे हाच क्वाड्रंट आला. या क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह आहे, याचाच अर्थ ही कॉस ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहिली कॉस. आणि 360 निघून गेलं, 30 मिळालं. आणि कॉस 30 ची व्हॅल्यू किती असते? √3. हे टेबल मध्ये बघितलं, हे आपल्याला व्हॅल्यू मिळाली √3/2. आलं लक्षात आपल्याला? cos 390 सुद्धा. हा सर. दोन्ही व्हॅल्यू समजल्या का सर्वांना? हा सर. हो आता पुढच्या दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. तिसरी व्हॅल्यू कोणती आपल्याला इथं? cos -300. cos -300 आपल्याला बघायचे आहे. ते आपल्याला बघूया. cos -300 300च आहे ना, आणि 330 एक आहे. ओके. आता सुरुवातीला हे जे cos -300 जे आहे, याच्यासाठी आपल्याला मायनस आतलं सिम्प्लिफाय जर करायचं असेल तर एक रूल आपण बघितला होता बघा. कोणता? cos -θ इक्वल टू cos θ असतं. म्हणजे कॉसच्या आतमध्ये जर निगेटिव्ह साइन आलं तर ते निगेटिव्ह साइन निघून पण जातं. म्हणजे निगेटिव्ह साइन नसलेली व्हॅल्यू आणि निगेटिव्ह साइन आतमध्ये असलेली व्हॅल्यू दोन्हीचे जर कॉस रेशो काढले तर दोन्हीही एकच येतात. म्हणजेच cos -300 समजा 1/2 आहे, तर cos 300 सुद्धा 1/2च येणार. अशा पद्धतीनं ही cos ची व्हॅल्यू असते, पण साइन जर असतं तिथं साइन -300 असतं तर मात्र ते मायनस बाहेर येतं. तेही बघूया आपण. सुरुवातीला cos साठी मग इथं आतमधील मायनस निघून गेलं, राहिलं काय इथं? +300. बरोबर आहे. cos +300 झालं, तिथं मायनस निघून गेलं. कोणत्या फॉर्म्युलेनुसार? त्या फॉर्म्युलेनुसार. cos -θ ला cos θ असतं. आता सिम्प्लिफाय करूया. cos 300 ला 270 + 30 येतं. पण मी काय सांगितलंय, जास्तीत जास्त काय करायचं आपल्याला?
या एक्स ऍक्सिसच्या भोवती करून घ्यायचं आपण. ही जी एक्स ऍक्सिस आहे याच्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये येतंय का बघायचं जास्तीत जास्त. म्हणजे काय होतं, या 180 प्लस मायनस मध्ये आलं किंवा 360 प्लस मायनस मध्ये आलं तर साईनचं कन्व्हर्शन साईनच राहतं, कॉसचं कन्व्हर्शन कॉसच राहतं, टॅनचं टॅनच राहतं, सेकचं सेकच राहतं. पण हे जर आपण या ऍक्सिसच्या भोवती 270 अधिक केलं, 270 वजा केलं तर ते लक्षात आलं पाहिजे की मग साईनचं कन्व्हर्शन आपल्याला कॉस मध्ये करायचंय. कॉस आलं तर कन्व्हर्शन साइन मध्ये करायचंय. टॅन आलं तर त्या ठिकाणी कन्व्हर्शन कॉट मध्ये करायचं, कॉट आलं तर टॅन करायचं, सेक आलं तर कोसेक करायचं, कोसेक आलं तर सेक करायचं. हे असे कन्व्हर्शन कधी होतात, ज्यावेळी 90 प्लस किंवा 90 मायनस, 270 प्लस किंवा 270 मायनस 1 अशा पद्धतीनं ते स्ट्रक्चर आलं तर ते कन्व्हर्शन आपल्याला करता आलं पाहिजे. तेही कन्व्हर्शन आपल्याला करता येतं. हे साइनचं कॉस केलं तर आपल्याला व्हॅल्यू तर मिळणारच आहे. पण एक स्ट्रक्चर आपल्या एका स्ट्रक्चरनुसार आपण जाऊया म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाहीये. त्यासाठी काय करायचं, सहसा जर या पद्धतीने एक्स ऍक्सिसच्या भोवती जर कन्व्हर्शन नाही झालं तर आपण त्या पद्धतीने करणारच आहे. पण सहसा आपल्याला या एक्स ऍक्सिसच्या भोवती करायचं. मग या 360च्या ऍडिशन मध्ये येते का, 300 येण्यासाठी काय होईल हो? काय करता येईल मग 360 ला कन्व्हर्शन? मग 300 ला काय करता येईल कन्व्हर्शन? 360 वजा किती करता येईल? 60. 60 करता येईल ना आपल्याला. मी बरं. एक्स ऍक्सिसच्या भोवतीच तो अँगल घेतला 180 आणि 360 मध्ये. पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये प्लस केलं होतं, इथं मायनस करावं लागेल. $360 वजा 60 केला आपण. आलं लक्षात सर्वांच्या? 360 वजा 60 केलेलं हो हो सर. सर. म्हणजे कोणता क्वाड्रंट आला हो? फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट, चौथा. 360 ज्यावेळी प्लस होतं त्यावेळी वरचा क्वाड्रंट होता, पहिला आला होता. 360 वजा असेल तर त्याच्या खाली क्वाड्रंट आला. म्हणजे 360 पेक्षा लहान व्हॅल्यू असेल तर इथं व्हॅल्यू असते, याच्यावरून आपल्याला कळतं. आणि यामध्ये कोणत्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात? कॉस आणि सेक. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह Sec. असतं. आणि इथं व्हॅल्यू कोणती आलेली आहे? कॉसचीच आलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे ही कॉसची व्हॅल्यू कशी असणार आहे? ही पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कॉसच झालं. आणि हे 360 मायनस हे निघून गेलं, फक्त आतमध्ये तो अँगल ठेवायचा कॉस 60. लक्षात आलं? कॉस 60 आलं ते. आणि कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते? 1/2. 1/2 झालं. हे आपलं तिसऱ्या टर्मचं आन्सर. cos 60 इक्वल टू 1/2. आता अजून शेवटची व्हॅल्यू कोणती राहिली इथं? -330. साइन मायनस 330. ओके, तीही फाइंड आउट करूया आपण. साइन मायनस 330. इथं मात्र मी साइनची जी व्हॅल्यू आहे, फॉर्म्युला आहे आपला कोणता? साइन मायनस थिटा असेल तर त्याची व्हॅल्यू असते साइन थिटा. मायनस साइन थिटा. Sin theta. मायनस बाहेर येतं या ठिकाणी. कॉस मायनस थिटा असेल तर मायनस निघूनच जातं, कॉस थिटाच असतं. पण साइन मायनस थिटाला मायनस बाहेर येतं, त्यामुळे हे झालं मायनस साइन थिटा. तसं साइन मायनस 300, लक्ष द्या, साइन मायनस 330 काय असेल मग? मायनस बाहेर आला आणि आतमध्ये अँगल किती राहिला? 330. 330.
या खालच्या रूल नुसार आपण केलं. तिथं जर कॉस असतं तर ते मायनस आलंच नसतं बाहेर. साईनची व्हॅल्यू असल्यामुळे निगेटिव्ह साईन जे असेल ते आतलं बाहेर येतं आणि आपल्याला 330 मिळालं. आता परत हे मायनस आहे असं साइन 330 म्हणजे किती येतंय हे आपल्याला बघायचं आहे. बघा 330 या ऍक्सिस भोवती येते का बघा. हम्म. 330 काढायचं. 300 साठी काय केलं होतं आता मला सांगा बघू. 360 वजा 60. 360 मायनस 60 केलं होतं ना 300 ला. हा मग 360 मायनस किती केल्यानंतर 330 येईल. 360 30. 30 बरोबर आहे. 360 मायनस 30 केलं का 330 येतं. 360 इथं जे आहे त्यातून 30 वजा केलं तर हे 330 येते ना. आणि हा 30 सुद्धा स्टँडर्डच अँगल आहे. म्हणजेच आपल्याला त्या 330चं कन्व्हर्शन काय लिहिता येईल खाली. 360 मायनस मायनस 30. 30. 360 मायनस 30. 30. आता सिम्प्लिफाय करूया. इथं सुद्धा आपल्याला 360 मायनस 30 म्हणजे 360 पेक्षा कमी अँगल आहे. कमी जो अँगल असतो तो इथं बघा खाली येईल Fourth का quarter वरती येईल मध्ये. होते ऍक्सिसच्या फोर्थ क्वार्टर मध्ये असतो. फोर्थ क्वार्टर मध्ये येईल. बरोबर आहे. फोर्थ क्वार्टर मध्ये तो अँगल येणार मायनस असल्यामुळं. आणि इथं कॉस आणि सेक सीचा अर्थ काय. कॉस आणि सेक हे पॉझिटिव्ह असतात बाकी निगेटिव्ह असतात. इथं आपल्याला कोणती व्हॅल्यू काढायची. साईनची व्हॅल्यू घ्यायची. साइन काढायचे. ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल हो. निगेटिव्ह. निगेटिव्ह असतात. ओके. म्हणजेच मी आता कशा पद्धतीने लिहितोय बघा. हे जे सुरुवातीला इथं जे मायनस आहे ते मायनस आहे असं सुरुवातीला घ्यायचं. हे मायनस मी आहे असं घेतलं. आणि या मायनस साइन 360 मायनस 30 साठी इथं येणार पुढं काय ब्रॅकेट मध्ये घेतो वाटल्यास मायनस साइन 30. अँगल आहे 30. प्लस बघा मायनस मायनस ती व्हॅल्यू मी ब्रॅकेट मध्ये घेतली. मायनस साइन 30 जे आपल्या सर्कल वरून आलेला आहे ते. आणि त्याच्या अगोदर हा जो निगेटिव्ह साइन आहे ते निगेटिव्ह साइन आहे असं ठेवायचं आहे. इथं आहे म्हणून ते पुढचं ठेवायचं किंवा ते आहे म्हणून हे राहिलं असं करायचं नाही. हे ऑलरेडी मायनस इथं राहीलच आणि पुढची जी ही व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह आली ती ब्रॅकेट मध्ये टाकली. आणि आता ते सिम्प्लिफाय करूया. मायनस मायनस काय होणार हे तर व्हॅल्यू कॅन्सल. प्लस होणार. होणार म्हणजे ते कॅन्सलच होणार. मायनस मायनस प्लस झालं. आणि साइन 30 ची व्हॅल्यू किती असणार मग 1/2. 1/2. ओके. मायनस मायनस प्लस झालं आणि आपल्याला व्हॅल्यू मिळाली साइन 30 मिळाला आणि साइन 30 म्हणजे 1/2 मिळाला. या पद्धतीनं आपण या 4 व्हॅल्यू फाइंड आउट केल्या बघा. साइन 420 फाइंड आउट केलं √3/2. कॉस 390 फाइंड आउट केलं कॉस 390 किती √3/2. कॉस मायनस 300 1/2. साइन मायनस 330 आहे 1/2. आलं लक्षात चारही व्हॅल्यू. येस सर. आणि आता या 4 व्हॅल्यू वरच्या क्वेश्चन मध्ये चारही ठिकाणी टाकायचे आपल्याला. आता इथं खाली टाकतोय बघा व्हॅल्यू. या सर्व व्हॅल्यू फाइंड आउट केलेले आहेत ऑलरेडी वरती. इथं टाकतोय स्ट्रक्चर. हे साइन 420 कॉस 390 प्लस कॉस मायनस 300 साइन मायनस 330. यामध्ये मी पहिली व्हॅल्यू फाइंड टाकली इथं
4 ज्या व्हॅल्यू आहेत त्यामध्ये पहिली व्हॅल्यू टाकली. कॉस साइन 420 ची व्हॅल्यू √3/2 निघाली होती. कॉस 390 ची व्हॅल्यू √3/2 आलेला आहे. प्लसला प्लस आहे असं इथं. परत कॉस -300 ची व्हॅल्यू 1/2 आहे. साइन -300 व्हॅल्यू 330 ची 1/2. 4 व्हॅल्यू काढल्या होत्या. चारही व्हॅल्यू तिथं पुटअप केल्या. 4/4. ओके. आणि आता सिम्प्लिफिकेशन आपल्याला करायचं आहे. या दोन व्हॅल्यूच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. या दोन व्हॅल्यूच्या मध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजेच मी √3 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं. √3 इंटू √3 काय असतो? 3 जास्त. 3 असतं. लक्षात ठेवायचं. √2 इंटू √2 व्हॅल्यू 2 असते. √3 इंटू 3 असतं. 4 असेल तर 4 असतं. 4. म्हणजे रूटला रूट सेम निघून असेल जातं. तर ते कॅन्सल होतं. नसेल तर कॅन्सल करायचं नाही तसं. म्हणजेच √3 इंटू √3 व्हॅल्यू आली 3 जी इथं लिहिली. 2 इंटू 2 4. 4 खाली लिहिलं. मधला प्लस आहे असा. परत पुढं 1 इंटू 1 1. 1 तिथं लिहिलं. 2 इंटू 2 4. 4 खाली लिहिलं. म्हणजेच या ज्या व्हॅल्यू आहेत यांचं मल्टिप्लिकेशन केलं मी. इथं मल्टिप्लिकेशन साइन आहे म्हणून काय नाही म्हणजे तिथं मल्टिप्लिकेशन असतं. √3 ला √3 3, 1 ला 1 1, 2 ला 2 4, 2 ला 2 4 या पद्धतीनं झालं. आता खाली घेऊया 3/4 प्लस 1/4. 4/4. ओके. दोन्हीचे डिनॉमिनेटर सेम आहेत. एक डिनॉमिनेटर आणि वरच्यांची बेरीज करायची 3 + 1 4. 4. म्हणजेच 4/4 4. झालं तिथं. 4. आणि ऍज अ आन्सर किती मिळाला आपल्याला? 1. 1. बघा जी व्हॅल्यू आपल्याला ही फाइंड आउट करायला सांगितली होती काय? साइन 420 कॉस 390 प्लस कॉस -300 साइन -330 विच इज इक्वल टू 1 मिळाला आन्सर. म्हणजे तुम्हाला असा क्वेश्चन दिला आणि आन्सर ऑप्शन देतात 0 1 -1 2. त्यासाठी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन पूर्ण करावं लागेल आणि त्यानंतर त्याची व्हॅल्यू तुम्हाला 1 मिळते. हा लक्षात सर्वांच्या एक्झाम्पल आहे. हो सर. ओके. आता त्या एक्सरसाइजचे एक्झाम्पल बरीच आहेत. फक्त मला इन जनरल आता सांगा. हे कन्व्हर्शन फक्त सांगा म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 210चं कन्व्हर्शन काय होईल? Sin 30. इथं 0 आहे. इथं 90, 180, 270, 360. किती येईल? 180 + 30. हा 180 एक्स ऍक्सिसच्या भोवतीच कन्व्हर्शन करायचं. 180 + 30 कन्व्हर्शन. आणि 30. एकदा ते कन्व्हर्शन मिळालं का आपल्याला काय सिम्प्लिफाय करायला सोपं आहे का हो? नाही. नाही सर. नाही. कन्व्हर्शन केल्यानंतर आपल्याला काय अवघड आहे का? साइन 180 + 30 तिसरा क्वाड्रंट आला. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये टॅन कॉट पॉझिटिव्ह असतं, बाकी निगेटिव्ह. हा ते कन्व्हर्शन करता येईल का परत तुम्हाला पुढं? हो सर. हा सर. ओके. 330 ला सांगा काय येईल? 360 - 30. 60 - 30. ओके. 360 - 30. परत 765 ला हे एक सर्कल झाल्यानंतर 360 येतं. 2 सर्कल झाल्यानंतर किती येईल? चारशे 450. सर 70 720. हा 720 येईल ना इथं. हा हा सर. सर. पूर्ण व्हॅल्यू 360 आहे. त्याच्यात डबल येईल ना परत. 36 दोन्ही 72 720. म्हणजे इथं परत डबल केल्यानंतर 720 आलं. मग 720 अधिक किती केल्यानंतर हे होईल? 45. 45. 45. ओके. म्हणजेच इथं येईल 720
प्लस 45 45. सेक स्क्वेअर मायनस म्हणजे सेक 765 सुरुवातीला काढायचा. समजा सेक 765 मायनस 765 व्हॅल्यू आली 1/2 तुमची. आलेल्या 1/2 ला सेकची व्हॅल्यू आहे. काय Square करायचं करायचं. परत? Square स्क्वेअर करायचा. 1/2 चा स्क्वेअर म्हणजे त्याची व्हॅल्यू 1/4 आली. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. डायरेक्ट स्क्वेअर घेऊन हा, सॉल्व्ह sir. करायचं नाही. सेक मायनस 765 काढायचं, त्याचा नंतर स्क्वेअर करायचा. आता सेक स्क्वेअर मायनस 765 आहे. सेक म्हणजे कशाच्या अपोजिट असतं? कॉसच्या अपोजिट असतं. बरोबर कॉस्टच्या. आहे? हा सर. हा, sir. मग कॉस मध्ये ब्रॅकेटमध्ये निगेटिव्ह साईन आलं तर आपण काय करतो? ते निगेटिव्ह साईन काढून टाक. काढून काढून टाकतो. बरोबर आहे? मग ते सुद्धा तसंच आहे. सेक मध्ये जर निगेटिव्ह साईन आलं तर ते निगेटिव्ह साईन काय करणार? काढून टाकायचं. काढून टाकायचं. ओके. म्हणजे त्यानुसार आपण ते सिम्प्लिफाय करणार. हे स्ट्रक्चर मिळालं. परत पुढचं 710 ला काय होईल? 720 minus 10. 10. 720 मायनस 10. 10. पण हे 710 होईल का कन्व्हर्शन? नाही होणार. नाही नाही सर. होणार कन्व्हर्शन. त्यामुळे ही व्हॅल्यू जी आहे आपल्याला डायरेक्ट ह्याच्यानुसार तर काढता येणारच नाहीये. हा म्हणजे सर. यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. 710 ला स्टँडर्ड अँगलच्या ऍडिशन मध्ये व्हॅल्यू असेल तरच ती व्हॅल्यू काढता येते. मग याच ठिकाणी जर 750 असतं तर ते घेऊन 750 घेऊन सॉल्व्ह करा वाटल्यास. कॉट 750. तुम्ही इथं जरी ऍडिशन केलं 270 540 असं ऍडिशन करून केलं तरी सुद्धा तुम्हाला ते 10 येणार नाहीये. मग त्यासाठी आपण या पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं. किंवा जर कॉट मायनस 710 असं जर क्वचित तुम्हाला विचारलंच गेलं त्या ह्याच्यामध्ये एक्झाम मध्ये, तर तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू घ्या. कशी डायरेक्ट घेणार? तुमच्या कॅल्क्युलेटर वरती ऑप्शन आहे कॉटचा. हो आहे. कॉट मध्ये तुम्ही मायनस टाकू शकता. ब्रॅकेट मायनस टाकायचं. 710 टाकला. ब्रॅकेट कम्प्लीट केला का तुम्हाला कॅल्क्युलेशन 0 पॉईंट येईल किंवा रेशो मध्ये येईल काय आन्सर तुम्हाला त्यामध्ये? हो सर. ती हो, sir. व्हॅल्यू डायरेक्ट तिथं बघायची, डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करायचं. जर असं चुकून झालं तरी सुद्धा. कारण विदाउट युजिंग जर कॅल्क्युलेटर करायचं असेल तर आपल्याला ही अँगल कशामध्ये पाहिजेत? अशा स्ट्रक्चर मध्ये हा आली सर. पाहिजेत तरच आपण फाइंड आउट करू ना. ते टेबल मध्ये बघू शकतोय. हा सर. ओके. आता 960 लाही सांगा बघू काय येईल. सर 3 सर्कल घ्यावे लागतील ना. 3 सर्कल घ्यावे Circle. लागतील 960 ला. सर 1080 येते. मग 1080 ला काय? 1080 नाही होणार. प्लस 120 करावं लागते. 1080 मायनस 120. हा मायनस 120 करण्याऐवजी मग आपण काय करणार? इथला ऍक्सिस. आता इथं आपल्याला ते अँगल 3 सर्कल नाही मिळत नाहीये, डबल सर्कलच्याही जवळ नाही. बरोबर आहे? हा सर. हा. मग अशा प्रॉब्लेम मध्ये इन केस असा जर प्रॉब्लेम आला तरच आपण या 960 ला कन्व्हर्शन या ऍक्सिस भोवती करायचं. कोणत्या ऍक्सिस भोवती? या वाय ऍक्सिस भोवती करायचं. मग बघा, लक्ष द्या, इथं 270 आहे. 270. मग हे इथून सुरुवात केलं आणि हे पूर्ण इथं आणलं तर इथं सुद्धा पूर्ण केल्यानंतर इथं सर्कल येईल ना. म्हणजेच इथं किती येणार हो? 27 दोन्ही 54 येईल का? इथं 540 येईल का? परत एक सर्कल कंप्लीट केल्यानंतर इथून परत 360 हा, परत sir. 90 ऍड केल्यानंतर इथं 540 येईल. बरोबर आहे? हा सर. हो. किंवा त्यानंतर आपण सिम्प्लिफाय केलं. थांबा 1 मिनिट. तेही करायची गरज नाही आपल्याला इथं. 1 मिनिट लक्ष द्या. वाय ऍक्सिस भोवती येतच नाहीये.
एक्स ऍक्सिसच्या भोवतीच येतं. आपण चेक कुठं केलं हो इथं? याच क्वाड्रंटला फक्त चेक केलं ना आपण याला चेकच केलं नाही 180 कड. 180 कडे इथं व्हॅल्यू किती येईल? 180 1 केल्यानंतर 180 येतं, 2 केल्यानंतर 360 येतं, केल्यानंतर इथे येईल. बरोबर आहे? सर 5 परत राऊंड. 180 ऍड केल्यानंतर 18 त्रिक 54 540 इथे येईल. परत ऍड केल्यानंतर 18 चौक 72 720 केल्यानंतर आणि 5वा राऊंड इथं केल्यानंतर 18 पंचे 90 किती येईल इथे अँगल हो? 900 900. plus 60. 900 अँगल येईल काय तिथं? Yes, sir. ओके. 900 अँगल आपल्याला तिथं 5 राऊंड केल्यानंतर इथं येतोय. म्हणजेच आपण चेक करताना काय करायचं, हे 360च्या मल्टिपल मधल्या एकदा व्हॅल्यू घ्यायच्या. 36 दोन्ही 72, 36 त्रिक 108. इथं येत नाही म्हटलं का 18च्या 180च्या मल्टिपल मध्ये घ्यायच्या. 180च्या मल्टिपल मध्ये म्हणजे 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 720 झालं, 18 पंचे 90, 900 झालं. मग 900च्या जवळ आहे का हो ही व्हॅल्यू 960? हो सर. हो सर. आहे. म्हणजेच मग मी त्या 900ला काय घेणार, त्या 960 ला 60 प्लस 60. प्लस 60. 900 प्लस 60 मिळेल. आणि प्लस 60 असल्यामुळे व्हॅल्यू कोणत्या क्वाड्रंट मध्ये आली? फर्स्ट Third. क्वाड्रंट. थर्ड. थर्ड क्वार्टर मध्ये. क्वाड्रंट आला. आपण तिथं आता फर्स्ट कडे जाणार नाही. आता त्याच्या Third मध्ये. सेकंड किंवा थर्डच तिथे मिळेल ना. मायनस असेल तर सेकंड मिळाला असता, हा. प्लस असता हा, तर सर. पुढे मिळाला असता. हा. हा सर. त्यामुळं आपल्याला थर्ड क्वाड्रंट घ्यायचा आणि त्यानुसार मग आपण ते सिम्प्लिफाय करू शकतो. येईल का लक्षात आता हे? हो हो सर. 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 ओके. परत खालीही आपल्याला काही एक्झाम्पल आहेत, तीही तुम्ही सॉल्व्ह करा. हे आत्ताच एक्झाम्पल सांगितले त्या पद्धतीनेच आहेत. काय काय करणार? सेक 135 काढायचं त्या सर्कलनुसार, कॉस -240 काढायचं, साइन 93 काढायचं. त्या 3 व्हॅल्यू यामध्ये पुटअप केल्या का कॅल्क्युलेशन करता येईल का आपल्याला? हो हा सर. सर. हो सर. समजा वरती 2, खाली 1/2, इथं 2/1 असं आलं, तर आपण हे मल्टिप्लिकेशन सिम्प्लिफाय करणार आणि आन्सर ह्याचं 2 आलं. म्हणजे अशा पद्धतीने व्हॅल्यू इन जनरल टाकू शकतोय आपण, आलेले व्हॅल्यू. परत खाली सुद्धा ही व्हॅल्यू 570 काढायची, 510 काढायची, ही चारही व्हॅल्यू काढायच्या. त्या व्हॅल्यू त्यामध्ये सबस्टिट्यूट करायचा, तुमचा आन्सर येईल. इथेही तसंच आहे. सेपरेट 4 व्हॅल्यू काढायच्या आणि त्यामध्ये सिम्प्लिफाय करत जायचं आहे. सर्व व्हॅल्यू त्या पद्धतीने आहेत बघा. सर्वांनी ते कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय करा, म्हणजे आपल्याला ते समजत जाईल पूर्ण. येते लक्षात हे कॅल्क्युलेशन कसं करायचं ते? हो हा सर. सर. हो सर. होमवर्क मध्ये करता येईल मग अँगल्स हे सर्व फाइंड आउट करता येईल तुम्हाला. हो हा सर. सर. Yes, सर. ओके, ठीक आहे. हे बघितलं आपण काय? अलाइड अँगल्स. अलाइड अँगल म्हणजे काय होतं? ते 2 अँगलची बेरीज केल्यानंतर एक तर 0 येईल किंवा 90च्या मल्टिपल मध्ये येईल. 2 अँगलची बेरीज केल्यानंतर 90च्या मल्टिपल मध्ये म्हणजे 180, 270, 360, परत 540, परत 630. म्हणजे 90च्या मल्टिपल, 90 गुणिले 1, 90 गुणिले 2, 90 गुणिले 3, 90 गुणिले 4. याला म्हणायचं 90च्या मल्टिपल मध्ये अँगल्स आहेत. अशा पद्धतीचे जर अँगल्स आले तर आपण त्या अँगल्सना काय म्हणतोय? अलाइड अँगल्स म्हणतोय. If the sum or difference between 2 angles is 0 or multiple of 90, multiple integers of 90, then these angles are called as allied angles. आणि अशा पद्धतीचे अँगल्स आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले चूज करायची गरज नाहीये, पाठ करत बसायची गरज नाही. तुम्हाला एक सर्कल हे जर माहिती असेल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा क्वाड्रंट,
तर तुम्हाला कोणताही अँगल आला स्टँडर्ड अँगलच्या फॉर्मॅटमध्ये असेल तर तो आपल्याला फाइंड आउट करता येतो. ठीक आहे. आता पुढचं स्ट्रक्चर त्या अलाइड अँगल नंतर आपण बघूया मल्टिपल अँगल्स. मल्टिपल अँगल्स म्हणजेच एखाद्या अँगलच्या मल्टिपल मध्ये असणाऱ्या व्हॅल्यू. मल्टिपल म्हणजेच गुणाकाराच्या स्वरूपात असणारे अँगल्स. त्या अँगलना आपण मल्टिप्लाय म्हणतोय. म्हणजेच 30 असेल तर 30च्या मल्टिपल मध्ये अँगल म्हणजे 2 into 30 हा अँगल मल्टिपल अँगल झाला. परत 45 असेल तर 45 into 2 हा मल्टिपल अँगल झाला. 60 into 3 हा मल्टिपल अँगल झाला. म्हणजे कोणताही अँगल आपल्याला मल्टिपलच्या स्वरूपात लिहिता येतो. म्हणजे 60 असेल तर 2 into 30 आपल्याला लिहिता येईल. 20 असेल तर 2 into 10 लिहिता येईल. अशा पद्धतीनं आपल्याला मल्टिपल अँगल्स लिहिता येतात आणि त्या मल्टिपल अँगलचे रेशो कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचे ते आपण इथं बघणार आहे. म्हणजेच इन जनरल याला जर ए म्हटलं तर 2 into a हा मल्टिपल अँगल झाला. परत 3 मल्टिप्लाय असेल तर 3 into a 4 into a अशा पद्धतीनं आपण जर अँगल्स आले तर त्याला आपण मल्टिपल अँगल्स म्हणतोय. म्हणजेच बघा डेफिनेशन त्याची द इंटिग्रल मल्टिपल ऑफ ए. इंटिग्रल मल्टिपल ऑफ ए. मग ए ला मल्टिप्लाय असणारे व्हॅल्यू कोणत्या? फक्त ए असेल तर 1a झाला, 2a, 3a, 4a, 5a किंवा -a, -2a, -3a अशा पद्धतीचे अँगल आले तर त्याला म्हणायचं आर कॉल्ड ॲज मल्टिपल अँगल्स ऑफ ए. आर कॉल्ड ॲज मल्टिपल अँगल्स ऑफ ए. तिथं बी असतं तर 2b, 3b, 4b हे मल्टिपल अँगल्स ऑफ काय झालं असतं? बी. बी झालं असतं. सी असेल तर मल्टिपल अँगल ऑफ सी. अशा पद्धतीचे जर फॉर्मॅट आले तर आपण त्याला मल्टिपल अँगल म्हणणार आहे आणि हे मल्टिपल अँगल आपण एका विशिष्ट पद्धतीने त्याची फॉर्म्युली घेणार आहे. इथं मात्र आपल्याला हे फॉर्म्युली लक्षात ठेवावी लागतील आणि या मल्टिपल अँगलच्या फॉर्म्युलीवरून आपण त्याची ऍप्लिकेशन म्हणजे त्याचे एक्झाम्पल कुठं सॉल्व्ह करता येतात ते आपण बघणार आहे. मग ते सुरुवातीला बघूया आता त्याचे एक्झाम्पल. आता मगाच्या प्रमाणात घेतल्याप्रमाणे बघा ए जर 60 अँगल असेल तर 2 into a हा मल्टिपल अँगल झाला 120. 3 into a केलं तर 3a = 180 हा मल्टिपल अँगल झाला. 4 into a केलं तर 4 into a म्हणजेच 240 हा मल्टिपल अँगल झाला. म्हणजे अशा पद्धतीनं मल्टिपल अँगल येणार आहेत आणि त्याच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे. आता काही फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले बघायचे आहेत. ही फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ही फॉर्म्युले ऑलरेडी त्या साइन कॉसच्या रेशोवरून तयार केलेली फॉर्म्युले आहे. याची काही आपल्याला प्रूफ घ्यायची नाहीये. ही ऑलरेडी जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युलेंचा यूज करून आपल्याला पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. म्हणजेच आता पहिला फॉर्म्युला बघा साइन 2θ = 2θ म्हणजे हा मल्टिपल 2चं मल्टिपल झालं. मग 2θ = फॉर्म्युला असतो 2 sin θ × cos θ. 2 sin θ × cos θ. जसं की साइन 2 into 30 जर असेल तर आपण त्याला लिहू शकतोय काय 2 sin काय लिहिता येईल इथं थीटा म्हणजेच 60. 30 दिलेला इथं ह्या थीटा झाला 2 हा त्याचा मल्टिप्लाय झाला. आपल्याला इथं बघा 2θ आहे तर त्यातली फक्त थीटाची व्हॅल्यू इथं घेतली आपण.
2 घेतलाय का? 2 न मल्टिप्लाय करून इथे लिहिले का हो? नाही सर. नाही लिहिलं, फक्त थिटा पुढे लिहायचं आहे. त्यामुळं इथं 30 फक्त पुढे येणार, म्हणजे 2 sin 30 इंटू कॉस काय असेल 30. म्हणजे या ठिकाणी एक 30 टाकायचा, या ठिकाणी एक 30 टाकायचा, तुम्हाला त्याचं आन्सर फाइंड आउट करता येतं. अशा पद्धतीने आपण जर व्हॅल्यू टाकून त्याचं सिम्प्लिफाय करणार आहे. पण त्यासाठी हे फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजे. sin 2 थिटा इक्वल टू 2 sin थिटा इंटू कॉस थिटा. त्यानंतर 2 sin 2 थिटाचा दुसरा एक फॉर्म्युला आहे, तो आहे 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. हे प्रत्येक वेळी 4, 5, 10 वेळा लिहून काढायचे हे सर्व फॉर्म्युले, म्हणजे ते आपल्या लक्षात येत राहते. तुम्हाला साइन आणि कॉस मधला फॉर्म्युला विचारला साइनचा, तर वरचा फॉर्म्युला लिहिणार 2 sin थिटा कॉस थिटा. टॅन मधला विचारला असेल तर 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. हे झाले साइनचे 2 फॉर्म्युले. आता कॉसचा मल्टिपलचा फॉर्म्युला घेऊया. कॉस 2 थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटाचाच दुसरा फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. त्याचाच तिसरा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. आणि चौथा टॅन मधला फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजेच तुम्हाला जर कॉस आणि साइन दोन्ही वरून जर कॉस 2 थिटा काढायचा असेल तर पहिला फॉर्म्युला घ्यायचा. फक्त साइनची व्हॅल्यू दिली असेल आणि कॉस 2 थिटा काढायला सांगितलं असेल तर दुसरा फॉर्म्युला घ्यायचा. तुम्हाला क्वेश्चन मध्ये कॉस थिटा व्हॅल्यू दिली असेल तर कॉस 2 थिटाचा हा फॉर्म्युला घ्यायचा. आणि जर कंडिशन मध्ये टॅन थिटा दिला असेल तर चौथा फॉर्म्युला घ्यायचा. म्हणजे तुम्हाला चारही फॉर्म्युले ज्या त्या क्वेश्चनच्या कंडिशन नुसार आपल्याला ते घ्यावे लागणार आहे. म्हणजे हे झाले साइनचा मल्टिपलचा 2 थिटाचा वरचा फॉर्म्युला, हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला झाला. आता पुढचा फॉर्म्युला बघूया. 1 मायनस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 टॅन साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा. आणि हीच जर व्हॅल्यू प्लस मध्ये घेतली खाली तर 1 प्लस कॉस 2 थिटाची व्हॅल्यू असते 2 कॉस स्क्वेअर थिटा. माईक बंद करा. कुणाला माईक चालू आहे रे? माईक कोणा चालू आहे? का रोकडे? माईक बंद करा. रणजित रोकडे आहे. हे दोन फॉर्म्युले आहेत. 1 मायनस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. तसंच टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. टॅन 2 थिटा इज 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. टॅन वरून जर टॅनची व्हॅल्यू मल्टिपलची काढायची असेल तर टॅन 2 थिटा इक्वल टू 2 टॅन थिटा अपॉन
1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हे झाले मल्टिपल ऑफ 2 चे फॉर्म्युले. आता मल्टिपल ऑफ 3 ची फॉर्म्युले आहे साइन कॉस टॅन साठी. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे साइन 3 थिटा इक्वल टू 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. साइन 3 थिटा साठी काय असेल? 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. आणि तसाच कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे, पण उलटा आहे फॉर्म्युला. साइन असेल तर पुढं राईटला साइनच आहे, कॉस असेल तर पुढं कॉस आहे. पण साइनला क्यूबची टर्म नंतर आहे आणि क्यूब नसलेली टर्म अगोदर आहे. पण कॉसला एकेकाने ती फॉर्म्युले वाचा जरा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल, एक्झाम्पल बघता येईल. 1 2 3 तिघाचं कोणी वाचा ते फॉर्म्युले. घरीही तुम्ही प्रॅक्टिस करा, ते लिहून काढा आणि वाचा, तरच आपल्याला पुढे एक्झाम्पल ते सॉल्व्ह करताना त्याचा यूज करता येईल. एकानं वाचा कोणीतरी. साइन 2 थिटा इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा पासून खालीपर्यंत वाचायचं आहे. कोण वाचतंय? Sin 2 theta is equal to 2 sin theta into cos theta. Second, 2 tan theta upon 1 plus tan square theta. Cos हा, तो फॉर्म्युला साइन 2 थिटाचाच आहे. वाचताना वाचायचं साइन 2 थिटा इक्वल टू तो सुद्धा फॉर्म्युला वाचायचा. okay sir. Cos cos 2 2 cos 2 वाचू द्या, theta is एकानंच वाचा सगळ्यांनी, परत बाकीचे दुसऱ्याने वाचायला घ्या. पूर्ण एक फॉर्म्युला सगळ्यांनी वाचा, एकानंच वाचा सर्व फॉर्म्युले. cos 2 theta is equal to cos square theta minus sin square theta. Cos 2 theta is equal to 1 minus sin square theta. Cos 2 theta is equal to 2 cos square theta minus 1.
cos 2 theta is equal to 1 minus tan square theta minus upon 1 plus tan square theta. करेक्ट. 1 minus cos 2 theta वाचा घे. 1 minus cos 2 theta is equal to 2 sin square theta. 1 plus cos 2 theta is equal to 2 cos square theta. खालचा पण वाचू ना सर. हो. Tan 2 theta is equal to 2 tan theta upon 1 minus tan square theta. 3 theta चे वाचा. हा. एक मिनिट हा. एक मिनिट. Sin 3 theta is equal to 3 sin theta minus 4 sin cube theta. Second, cos 3 theta is equal to 4 cos cube theta minus 3 cos theta. Third, tan 3 theta is equal to 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan square theta. वाचा नेक्स्ट लगेच. हा सर. sin 2 theta is equal to 2 sin theta into cos theta. Sin 2 theta is equal to 2 tan theta upon 1 plus tan square theta. Second, cos 2 theta is equal to cos square theta minus sin square theta is cos 2 theta is equal to 1 minus 2 sin square theta. Cos 2 theta is equal to 2 cos square theta minus 1. Cos 2 theta is equal to 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. 1 minus cos 2 theta is equal to 2 sin square theta. 1 plus cos 2 theta is equal to 2 cos square theta. Third, tan 2 theta is equal to 2 tan theta upon 1 minus tan square theta. Trigonometric ratio. Sin 3 theta is equal to 3 sin theta minus 4 sin cube theta. Second, cos 3 theta is equal to sin 4 cos cube theta minus 3 cos theta. Third, tan 3 theta is equal to 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan square theta. हा झालं सर. अजून एकाने वाचा. सर वाचू का? Sin 2 theta is equal to sin theta. Sin 2 theta is equal to 2 sin theta into cos theta is equal to 2 tan theta upon 1 plus tan square theta. Second, cos 2 theta is equal to cos square theta minus sin square theta. 1 minus 2 sin square theta is equal to 2 cos square theta minus 1. 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. 1 minus cos 2 theta is equal to 2 sin square theta. 1 plus cos theta is equal to 2 cos square theta. Tan 20. सर स्क्रीन दिसत. दिसते का स्क्रीन आता?
हो हा सर दिसते सर. सर हो सर. हा करा घे, कंटिन्यू करा घे. दुसरे कोणी तर वाचा अजूनही. कारण हे फॉर्म्युले आपल्याला माहिती असतील तरच पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. आता वरच्या प्रॅक्टिस होऊनच जाईल एक्झाम्पल मध्ये बघताना सुद्धा, तरीही आपल्याला ते फॉर्म्युले सर्व पाठ करायचे आहेत. हे फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रीची लिहून काढायचे आहेत. सर्व ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तुम्हाला फॉर्म्युलीमध्ये सुद्धा फॉर्म्युले दिलेले आहेत बघा. एक पीडीएफ तुम्हाला 13-14 पेजेसची सेंड केलेली आहे, ती महत्वाची आहे. सर्वांनी त्याची प्रिंट काढायची आहे आणि ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे सर्वांनी. वाचा. कोण वाचतंय? काय काय प्रॉब्लेम आला? 4-4 फॉर्म्युले वाचा वाटल्यास. 3-3 पूर्ण राहिले. 4-4 फॉर्म्युले वाचा. म्हणजे पहिले साइन 2 थिटा आणि कॉस थिटा एवढेच एकाने वाचा. नंतर खालचे एकाने वाचा. निम्मे फॉर्म्युले एकाने, निम्मे फॉर्म्युले एका दुसऱ्याने. असं करा वाटल्यास. आता तरी वाचा. सर मी वाचू का? वाचा. साइन 2 थीटा इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा इक्वल टू 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. सेकंड cos 2 थीटा इक्वल टू cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 equal to 1 minus tan square theta 1 plus upon 1 plus tan square theta. Third, from 1 minus cos 2 theta equal to 2 sin square theta 1 plus cos 2 theta equal to 2 cos square theta. And the third, tan 2 theta equal to 2 tan theta upon 1 minus tan square theta. And the ratios sin सर स्क्रीन दिसत नाही. सर स्क्रीन दिसत नाही. सर स्क्रीन दिसत नाहीये. सर लेफ्ट झालेत. सर लेफ्ट झालीत वाटतं. हा. एक मिनिट.
ठीक आहे. राहिलेले मी वाचाय का नाही स्टार्ट करू लगेच एक्झाम्पल. टॅन 2 थिटा पासून एकाने वाचा जरा. सर वाचू का? हा वाचा लगेच. tan 2 theta is equal to tan 2 theta is equal to 2 tan theta upon 1 minus tan square theta, trigonometric ratio of 3 theta. First, sin 3 theta is equal to sin theta minus 3 sin theta minus 4 sin cube theta. Second, cos theta is equal to 4 cos cube theta minus 3 cos theta. Third, tan theta is equal to 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan square theta. ओके. ठीक आहे. आता या फॉर्म्युलीवरती आपण एक्झाम्पल बघूया. कशा पद्धतीने या फॉर्म्युलींचा यूज करून आपल्याला काही एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. फॉर्म्युली वरून सॉल्व्ह करायचे असतात एक्झाम्पल. फॉर्म्युली ही विचारली जाते आणि एक्झाम्पल सुद्धा विचारले जातात. दोन्हीही पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. आता आपण एक एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. बघा, फर्स्ट एक्झाम्पल घेतोय त्यावरून. इफ साइन ए इक्वल टू 0.4 then find the value of sin 3a. Then find the value of sin 3a. या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारलाय. मग आपल्याला sin 3a चा फॉर्म्युला माहिती आहे का हो? वरच्या फॉर्म्युलेमध्ये sin 3a चा फॉर्म्युला होता का? नाही सर. ए च्या ऐवजी ए अँगल हा जनरल अँगल आहे. त्या अँगलच्या ऐवजी तिथं थिटा होतो फक्त. म्हणजेच आपल्याला जो फॉर्म्युला विचारला होता, आता sin 3a विचारलाय, तर आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे? sin 3 थिटाचा आहे ना फॉर्म्युला आपल्याकडे. हो सर. ए अँगल काय थिटा अँगल काय, फक्त नोटेशन चेंज आहे. एच नोटेशनच्या ऐवजी आपल्याला आपण थिटा मध्ये घेतलंय. थिटाच्या नोटेशन ऐवजी आपण बी नोटेशन घेऊ शकतोय, सी नोटेशन घेऊ शकतोय, डी एक्स अशा पद्धतीने आपण नोटेशन घेऊ शकतोय. त्यामुळं फॉर्म्युला तोच आहे आपला. फॉर्म्युला काय आपला हा 3 sin theta minus 4 sin cube theta. हा आपला sin 3 थिटाचा फॉर्म्युला आहे.
आणि या फॉर्म्युलेमध्ये आपण जर त्या साइन ए ची म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू इथं टाकली, म्हणजेच इथं टाकणार 0.4 -4, इथं टाकणार 0.4 आणि त्याचा क्यूब घेणार. आणि हे सर्व कॅल्क्युलेशन आपण कॅल्क्युलेटर वरती करू शकतो. कॅल्क्युलेटर वरती करा, तुम्हाला साइन 3 थिटाची व्हॅल्यू मिळते. म्हणजेच आता इथं साइन ए इक्वल टू 0.4 दिलेला आहे. व्हॅल्यू काढायची आहे साइन 3a ची. म्हणजेच मी फॉर्म्युला लिहिणार साइन 3a च्या फॉर्मॅट मध्ये तो फॉर्म्युला लिहिणार. कशा पद्धतीनं? आता गिवन ची व्हॅल्यू मी साइन ए ची व्हॅल्यू आहे असे लिहिली आणि फॉर्म्युला लिहिला हा साइन 3a इक्वल टू 3 साइन a मायनस 4 साइन क्यूब a. हा फॉर्म्युला फक्त तुमचं या इथं जे फॉर्म्युला वरती दिलेला आहे आपण, या फॉर्म्युलेमध्ये फक्त लेटरच चेंज आहे. थिटाच्या ऐवजी ए मध्ये फक्त घेतला आहे फॉर्म्युला. पण फॉर्म्युला बदललाय का तो फॉर्म्युला असा? त्याच्या व्हॅल्यू बदललेत का तशा? नाही सर. नाही बदलल्या. म्हणजे आपल्याला अँगल ए तिथं लिहिता येईल, बी लिहिता येईल, एक्स लिहिला तरी आपल्याला त्या फॉर्म्युलेनुसार तो फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. मग हा फॉर्म्युला बरोबर आहे आपला सर्वांचा. साइन 3a इक्वल टू 3 साइन a मायनस 4 साइन क्यूब a. बरोबर आहे. थिटाच्या ऐवजी फक्त आपण ए लिहिले, कारण विचारले आपल्याला साइन 3a मध्ये. मग साइन ए ची जी व्हॅल्यू आहे ती साइन ए च्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे, जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0.4. मग जिथं जिथं साइन ए आहे त्या ठिकाणी मी 0.4 टाकणार. बघा साइन ए च्या ठिकाणी इथं 0.4 आहे तिथं टाकलं, परत खाली टाकलं -4 0.4 तेही टाकलं, 3 into 0.4 -4 into 0.4 चा क्यूब. ही व्हॅल्यू इथं टाकली, ही व्हॅल्यू इथं टाकली. आणि हे कॅल्क्युलेशन तुम्ही या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून एकदा लिहा वाटल्यास, याचा क्यूब करायचा आणि त्यानंतर इंटू 4 करायचं. सुरुवातीला क्यूब करून घ्या, त्या 0.4 क्यूब म्हणायचं, त्याला मल्टिप्लाय 4 करा. इथं ती व्हॅल्यू आली समजा, आणि या दोन्हीची सबट्रॅक्शन करून आपल्याला आन्सर खाली मिळेल. किंवा ज्याला येतंय त्याने कॅल्क्युलेटर वरती डायरेक्ट सुद्धा सर्व व्हॅल्यू टाकू शकता. म्हणजेच 3 इंटू ब्रॅकेट टाकायचं, असं जसं असेल त्याप्रमाणे 0.4 टाकायचं, -4 ब्रॅकेट टाकायचा, 0.4 ब्रॅकेट रेज टू 3 करायचं, इक्वल टू किती येत आहे? आन्सर सर 0.944. हे आन्सर एकाच आलेलं आहे. बघा सर्वांचं येते का तशा पद्धतीचं आन्सर? हो सर. हा सर येते तर. 0.944 येत आहे. हे हो तुम्ही सर. डायरेक्ट कॅल्क्युलेट केलं तरी चालतं. 3 ब्रॅकेट आपल्याला ब्रॅकेट कॅल्क्युलेटर वरती आहे, क्यूबचा ऑप्शन आहे, मायनस आहे, सर्व आहे असं टाकायचं. इक्वल टू केलं का आपल्याला डायरेक्ट ती व्हॅल्यू मिळते. म्हणजे 0.944 आपलं आन्सर आलं. म्हणजे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून इथं लिहा, पुढचं मल्टिप्लिकेशन लिहा आणि दोन्हीची सबट्रॅक्शन जरून केलं तरीही तेच येणार आहे, आणि तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटर वरती केलं तरीही तेच येणार आहे. रिपीट येते लक्षात सर्वांच्या? हे बघा परत एकदा. आपल्याला फॉर्म्युला काय क्वेश्चन दिलेला विचारलेला आहे, साइन ए इक्वल टू 0.4 देन फाइंड साइन 3a. एक व्हॅल्यू दिले, मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला आपल्याला घेऊन व्हॅल्यू विचारलेले आहे.
मग त्यासाठी मी दिलेली व्हॅल्यू सुरुवातीला साइन ए इक्वल टू लिहिलं. आता काय विचारलंय आपल्याला, तर साइन 3a विचारलंय आपल्याला, साइन 3a. मग साइन 3a चा आपण जे मल्टिपल अँगलचे जे 6 फॉर्म्युले लिहिलेले आहेत वरती, त्या फॉर्म्युलीमध्ये साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. फक्त त्या थिटाच्या ऐवजी ए टाकलं का आपल्याला साइन 3a चा फॉर्म्युला त्यावरून लिहिता येतो. म्हणजेच काय फॉर्म्युला झाला तो, साइन 3a इक्वल टू 3 साइन a मायनस 4 साइन क्यूब a, हा त्याचा फॉर्म्युला झाला. आणि एकदा का फॉर्म्युला लिहिला का आपल्याला जिथं जिथं हे साइन ए आहे त्या साइन ए च्या ठिकाणी वरती आपल्याला गिवन मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे बघा क्वेश्चन मध्ये, ती व्हॅल्यू टाकायची. म्हणजेच या साइनच्या ठिकाणी मी 0.4 टाकलं आणि हे साइन क्यूब ए म्हणजे साइन ए ची व्हॅल्यू 0.4 आणि क्यूबला क्यूब वरती आहे असा लिहायचा. क्यूबला त्या ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे 0.4 चा क्यूब आहे असा लिहिला. आता दोन्हीही व्हॅल्यू टाकल्यानंतर कॅल्क्युलेटर वरती मी काय करणार, पहिला 3 घेणार, नंतर ब्रॅकेट टाकणार 0.4, परत ब्रॅकेट मायनस, हे सर्व ऑप्शन आहेत, परत 4 घेणार कॅल्क्युलेटर वरती, ब्रॅकेट टाकणार 0.4 म्हणणार, ब्रॅकेट कंप्लीट, रेज टू 3 टाकणार. रेज टू 3 क्यूबचा ऑप्शन आहे तिथं आणि हे इक्वल टू जर केलं तर तुम्हाला 0.944 त्याचं आन्सर मिळेल. लक्षात आता सर्वांच्या हे, हो सर. हो सर. त्यासाठीच तो फॉर्म्युला माहिती पाहिजे. आता जोपर्यंत पाठवत नाही तोपर्यंत आपण वरचे फॉर्म्युले बघूनच ते सॉल्व्ह करून घेणार, पण आपल्याला ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. घरी त्याची प्रॅक्टिस 4, 5, 10 वेळा असे लिहून काढायचे, तरच आपल्याला हे फॉर्म्युले लक्षात राहतात आणि त्यावरूनच आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. फॉर्म्युलेच्या व्यतिरिक्त आपण इथं काहीही करू शकत नाही आता. त्यामुळे सर्वांनी साइन 3a चा तो फॉर्म्युला त्या पद्धतीनं फॉर्म्युला घ्या. आता पुढचाही फॉर्म्युला त्याच पद्धतीने आहे, वाटल्यास तुम्ही सॉल्व्ह करता येते का बघा. If cos a equal to 1/2, then find the value of cos 3a. Find the value of cos 3a. कसं करणार, सुरुवातीला गिवन तर cos a घेणारच. आपल्याकरती cos 3a चा फॉर्म्युला आहे का हो? आहे. cos 3 आहे. थीटा म्हणजे cos a. बरोबर आहे. cos 3 थीटा म्हणजेच आपला तो Cos 3a. फॉर्म्युला झाला cos 3a चा, म्हणजेच cos 3 थीटाचा फॉर्म्युला आहे 4 cos क्यूब थीटा मायनस -3 cos theta. 3 cos थीटा. फक्त तुम्हाला जिथं जिथं इथं थीटा आहे त्या थीटाच्या ठिकाणी ए टाकायचं आहे फक्त आणि लिहा फॉर्म्युला खाली आणि व्हॅल्यू फाइंड आउट करा बघू. दिलेली व्हॅल्यू घेतल्यानंतर cos 3a इक्वल टू a मधला फॉर्म्युला लिहायचा, माईक बंद करा, 4 cos क्यूब a मायनस 3 cos a. हा फॉर्म्युला की ज्या फॉर्म्युलेमध्ये जिथं cos a येतंय तिथं 1/2 टाकायचं, म्हणजे पहिली 4 into 1/2 चा क्यूब येईल तिथं, मायनस 3 into cos a च्या ठिकाणी 1/2 टाका, इंटू ब्रॅकेट 1/2 आणि इक्वल टू करा. -1. -1. सर्वांचे येते का बघा. हो सर.
हा सर. त्या पद्धतीनं 4 इंटू ब्रॅकेट 1/2 ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3 इंटू ब्रॅकेट मध्ये 1/2. मी वरच्या कॉस एच्या 1/2 जी व्हॅल्यू आहे ती आहे अशी त्या फॉर्म्युलेमध्ये टाकले आणि हे सर्व तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे कशा पद्धतीनं, म्हणजे 4 इंटू बघा इथं लिहितो, डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 4 इंटू 1 डिवायडेड बाय 2 अशा पद्धतीनं तुम्हाला लिहिता येतं ह्याच्यावरती. ब्रॅकेट कम्प्लीट करायचा, रेज टू 3 मायनस 3 इंटू ब्रॅकेट मध्ये 1 डिवायडेड बाय 2. ब्रॅकेट तसा जर तुम्हाला डिवायडेशन साइन येत नसेल तर अशा पद्धतीचं डिवाइडचं साइन तिथं आहे लगेच पुढं, वजाबाकी सर, बेरीजच्या ठिकाणी -1 आन्सर. -1 बरोबर आहे. जिथं ब्रॅकेट आहे तशा पद्धतीनं ब्रॅकेट जर तुम्ही टाकत गेला तर तुम्हाला आन्सर कॅल्क्युलेटर ते कधीही चुकणार नाही. आणि जरी असं जर काय डायरेक्ट पूर्ण जर टोटल टाकता येत नसेल तर मग 1/2 चा क्यूब करायचा एकदा, त्याला मल्टिप्लाय 4 करायचं, ते खाली लिहायचं, परत 3 इंटू 1/2 करायचं, त्याचं मल्टिप्लिकेशन करून ते खाली लिहूया आणि हे 4 हे मल्टिप्लाय करून आपल्याला येते बघा या पद्धतीनं 1/2 मायनस 3/2 आणि 1/2 मायनस 3/2 म्हणजेच हे -2/2 म्हणजेच -1 येतं. म्हणजे कॅल्क्युलेटरचा यूज न करता सुद्धा तुम्हाला ते सिम्प्लिफाय करता येतं. येते लक्षात सर्वांच्या अलग लक्षात येते सर्व. हो हा, सर. मी शॉर्टकट मध्ये हे डायरेक्ट कॅल्क्युलेशन डायरेक्ट कॅल्क्युलेटर वरती टाकू शकता आणि लगेच व्हॅल्यू फाइंड आउट करायची, जास्त वेळ घ्यायचाच नाहीये. म्हणजे cos 3a चा फॉर्म्युला यूज करून आपण ती व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता अजून एक प्रॉब्लेम आहे, तोही बघूया. इफ a इक्वल टू 30 डिग्री देन व्हेरीफाय दॅट. व्हेरीफाय म्हणजेच आपल्याला LHS आणि RHS हे ऑलरेडी दिलेले असतात. LHS ची व्हॅल्यू सिम्प्लिफाय करायची, RHS इथे का बघायची असते, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू ही दाखवायची आपल्याला. आता काय व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला बघा, sin 2a इक्वल टू 2 sin a इंटू cos a हा फॉर्म्युला व्हेरीफाय करायचा आहे आपल्याला. हा मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला आहे 2a चा, जो की आपण आत्ताच वाचलेला आहे बघा, वरती बघितला होता तो फॉर्म्युला. तोच फॉर्म्युला आहे हा. तोच फॉर्म्युला बरोबर आहे का नाही चेक करायचं आहे आपल्याला. दिलेला फॉर्म्युला बरोबर आहे का नाही हे कशावर चेक करायचं, ही जी 30 व्हॅल्यू आहे ती 30 व्हॅल्यू a च्या ठिकाणी टाकायची प्रत्येक ठिकाणी इथं, आणि a व्हॅल्यू टाकल्यानंतर हे LHS आणि RHS हे इक्वल टू येते का बघायचं आहे आपल्याला. परत दुसराही फॉर्म्युला घ्यायचा आहे cos 2a चा, 1 मायनस tan स्क्वेअर a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a, हे सुद्धा आपल्याला a ची व्हॅल्यू 30 टाकल्यानंतर बरोबर येते का नाही चेक करायचंय. फक्त व्हेरीफाय करायचं आपल्याला. क्वेश्चन समजलं सर्वांना? हो सर. अजून एकदा सांगा. LHS इक्वल टू RHS दाखवायचे. पहिला काय आहे फॉर्म्युला, sin 2a इक्वल टू 2 sin a cos a, हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. मग सुरुवातीला sin 2a काढायचा, 2a म्हणजेच sin 2 इंटू a च्या ठिकाणी टाकायचं आहे आपल्याला 30, म्हणजेच sin 2a ची व्हॅल्यू किती झाली हो, 60. sin 60 झाली. 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर येला, आणि sin 60 ची व्हॅल्यू आपल्याला टेबल मध्ये असते बघा आपल्याकडे ती √3/2. ओके, म्हणजेच sin 2a ही जी डावी बाजू होती ती डावी बाजू आपल्याला मिळाली √3/2. याला एक इक्वेशन नंबर द्यायचं.
आता उजवी बाजू सुद्धा घेऊया, काढूया. उजवी बाजूमध्ये ए ची व्हॅल्यू टाकली, 2 साइन ए च्या ठिकाणी किती टाकायचं आहे आपल्याला? 30. 30. परत कॉस ए च्या ठिकाणी 30. जिथं जिथं ए आहे तिथं तिथं 30 टाकलं. आणि आता सिम्प्लिफाय करूया. 2 इंटू साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 हे टेबल मध्ये आहे आपल्या. परत कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2. हा सर √3/2 आले. कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2. मग सिम्प्लिफाय जर केलं तर हे 2 ला टी कॅन्सल होईल आणि आपल्याला आन्सर किती मिळेल इथं? 1. √3/2. √3/2. याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. म्हणजे ही व्हॅल्यू आपण सुरुवातीला काढली, याची व्हॅल्यू सुद्धा काय आली? √3/2 आली. आणि परत उजवी बाजू घेतली, याची व्हॅल्यू सुद्धा किती आली? √3/2 आली. √3/2. ओके, म्हणजे दोन्हीच्या व्हॅल्यू जर सेम आल्या तर आपोआपच ह्या दोन्ही रेशो सेम झाले. साइन 2a ही तीच व्हॅल्यू आहे, 2 साइन a कॉस a केलं तरी सुद्धा तीच व्हॅल्यू येते. म्हणजे जर दोन्ही सेम व्हॅल्यू येत असतील तर ते दोन्ही बरोबर असणार का चुकीचं असणार? ते बरोबर असणार. बरोबरच असणार. म्हणजे त्या पद्धतीनं आपण हे सिम्प्लिफाय करणार. आणि तसंच दुसरी व्हॅल्यू सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायची. बघा आता एक एक व्हॅल्यू इथं सुद्धा आपण फाइंड आउट केले. परत एकदा रिपिटेशन मध्ये बघा. LHS घेतली, 2 इक्वेशनचे आहेत. सुरुवातीला मी याची LHS म्हणजे ही साइन 2a घेतली. ही LHS म्हणजे ही डावी बाजू झाली. ही म्हणजे उजवी बाजू, RHS म्हटलं जातं. डावी बाजू बरोबर उजवी बाजू इथे काय चेक करायचंय. मग LHS घेतली साइन 2a. 2 इंटू a च्या ठिकाणी 30 टाकलं आणि 2 इंटू 30 म्हणजे ब्रॅकेटमध्ये आलं किती? 60. आणि साइन 60 आल्यानंतर साइन 60 ची व्हॅल्यू किती घेतली आपण? √3/2. √3/2. म्हणजे ही व्हॅल्यू आता सांगितल्याप्रमाणे LHS ची व्हॅल्यू झाली. आता उजवी बाजू जी आहे वरची ती RHS ची ही व्हॅल्यू घ्यायची. RHS इक्वल टू 2 साइन a कॉस a. मग ती घेतली मी 2 साइन a इंटू कॉस a, की ज्यामध्ये a च्या ठिकाणी इथं 30 टाकलं, b च्या ठिकाणी इथं 30 टाकायचं, इथं 30 टाकायचं. म्हणजे 2 साइन 30 आणि कॉस 30 झालं. आणि साइन 30 आणि कॉस 30 च्या व्हॅल्यू घ्यायच्या. 2 इंटू 1/2 इंटू √3/2 या त्याच्या व्हॅल्यू. आणि या व्हॅल्यू मध्ये आपल्याला बघितलं तर 2 आला, 2 हे कॅन्सल होतं. म्हणजे अंशामध्ये फक्त √3 इंटू 1 √3 राहतं. डिवाइडला एक 2 शिल्लक राहिलेला आहे, तो डिवाइडला घेतला म्हणजे √3/2 मिळाला. म्हणजे LHS सॉल्व केली, RHS सॉल्व केली, दोन्हीही व्हॅल्यू आल्या आपल्याला √3/2 एकच आल्या. आणि त्यामुळे आपण LHS आणि RHS हे जर दोन्ही सेम असतील तर आपल्याला आपलं एक्झाम्पल हे प्रूव्ह झालं म्हणायचं. म्हणजेच LHS इक्वल टू RHS मिळाला. हा लक्षात आता हे? हा सर. हा, आता दुसरे एक्झाम्पल त्यातलं घेऊया. LHS इक्वल टू त्याची किती आहे? cos 2a. बरोबर आहे, LHS म्हणजे cos 2a. परत इथं a च्या ठिकाणी टाकलं मी 30. 2 इंटू 30. a ची व्हॅल्यू 30 जर टाकली तर cos 2 इंटू 30 किती झालं तिथं? 60. Cos 60. 60 झालं. cos 60 मिळाला आपल्याला त्याच्या खाली. 2 इंटू 30 इक्वल टू 60.
आणि कॉस 60 ची व्हॅल्यू टेबल मध्ये किती आहे? 1/2. 2. 1/2. बरोबर आहे. कॉस 60 इक्वल टू 1/2. म्हणजेच जी त्या फॉर्म्युलीमध्ये LHS होती ती आपल्याला 1/2 मिळाली. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, घ्यायचा आहे आपल्याला, शो दॅट करायचा आहे. हा फॉर्म्युला चेक करायचा आहे. कॉस 2a इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए हे चेक करायचं आहे. त्यातली डावी बाजू आपण प्रूव्ह केली, घेतली, आता सॉल्व्ह केली. आता उजवी आता उजवी बाजू आपण सॉल्व्ह करूया. 1 मायनस टॅन स्क्वेअर ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ही घेतली बघा RHS. RHS इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए, की ज्यामध्ये ए च्या ठिकाणी किती टाकणार हो? ए अँगल किती आहे? 30. 30 डिग्री आहे. बरोबर आहे. मग 1 मायनस टॅन स्क्वेअर 30 अपॉन इथं काय झालं? 1 प्लस टॅन स्क्वेअर 30. RHS मध्ये काय होतं? जी व्हॅल्यू होती त्या व्हॅल्यू मध्ये ए च्या ठिकाणी व्हॅल्यू टाकली 30, खालीही टॅन स्क्वेअर ए मध्ये 30 व्हॅल्यू टाकली. 1 मायनस टॅन स्क्वेअर 30 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर 30. मग आता सिम्प्लिफाय करूया. टॅन 30 ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे टेबलमध्ये. किती आहे टॅन 30 ची व्हॅल्यू? हॅलो सर. हा 1/2. सर मी लेफ्ट मी वॅक्सिन घ्यायला चाललो. बर ठीक आहे. हा, 1 रोल मायनस हा सांगितलंय 1 मायनस टॅन स्क्वेअर 30 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर 30. टॅन 30 ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन √2. बरोबर आहे. व्हॅल्यू टाकूया 1 अपॉन √3 त्या ठिकाणी टाकलं, त्याचा स्क्वेअर. खाली टाकलं 1 प्लस 1 अपॉन √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. कारण वरती सुद्धा 1 मायनस टॅन स्क्वेअर आहे, खाली 1 प्लस टॅन स्क्वेअर आहे. त्यामुळं 1 मायनस 1/√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 1 प्लस 1/√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आलं. वरती सबट्रॅक्शन आहे, खाली ऍडिशन आहे. आणि आता एक एक सिम्प्लिफाय करत चला. आता 1 मायनस 1/√3 म्हणजे तिथं 1 मायनस हे 1/1 चा स्क्वेअर किती येतो? 1. 1च. √3 चा स्क्वेअर 3 9. येतो. √3 चा स्क्वेअर आहे. रूटला स्क्वेअर कॅन्सल होतं, हे कॅल्क्युलेटर वरती तुम्ही बघू शकता. √2 असेल त्याचा स्क्वेअर केला तर 2 येतं. √3 त्याचा स्क्वेअर असेल तर 3 येतं. म्हणजे ह्या रूटला स्क्वेअर निघून जात असतं. यानुसार आपल्याला हे 1 मायनस 1/3 मिळालं. आता डिवाइडलाही तसंच 1 प्लस 1 अपॉन √3 चा स्क्वेअर म्हणजेच 1/3 झालं. 1. ओके. आता सिम्प्लिफाय करूया. विच इज इक्वल टू, इथं 1 ला काय नाही म्हणजे 1, इथंही 1 ला काय नाही म्हणजे 1 असतं डिवाइडला. सर कशा 1. पद्धतीने सबट्रॅक्शन, कशा पद्धतीने सबट्रॅक्शन करता येईल याचं? वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. हा 1 into 3 किती येईल मग? 3 मायनस 1 into 1 1. 1.
डिवायडेड बाय हे 3 into 1 किती येणार खालची व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन मधली 3. 3 येणार. तसंच हेही क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आता खालच्या डिवाइड स्टेशनला 1 into 3 3 3 परत 1 into 1 1 हा आणि डिवायडेड बाय हे 3 into 1 म्हणजे 3 या पद्धतीनं त्याचं सिम्प्लिफिकेशन आपण करतोय. आता दोन्हीच्या डिनॉमिनेटरला 3 आणि 3 कॉमन आहे बघा, सेम आलेला आहे, कॅन्सल होईल. तर इथं व्हॅल्यू किती आहे 3 plus 1 आहे. वरची व्हॅल्यू इथली व्हॅल्यू प्लस आहे, इथली व्हॅल्यू मायनस आहे. 3 ला 3 कॅन्सल झाल्यामुळं वरती 3 minus 1 किती राहिलं 2 minus 4. 4. आणि 3 plus 1 म्हणजे खाली किती राहिलं 4. 4 राहिलं. आणि 2/4 म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आली 1/2. 1/2 किंवा तुम्ही 0.5 लिहिलं असेल 0.5. लक्षात आलं. 1/√3 चा स्क्वेअर करून 1/3 केलं, खालीही स्क्वेअर करून केलं आणि त्यानंतर तिरकस गुणाकार करून आपण ते सिम्प्लिफाय केलं आणि त्याची व्हॅल्यू ही 1/2 मिळाली. कॅल्क्युलेटर वरतीही तुम्ही फाइंड आउट करू शकता. 1 minus 1/√3 चा स्क्वेअर हे एकदा अंशामध्ये लिहायचं, परत छेदामध्येही ती व्हॅल्यू काढायची छेदातली आणि परत दोन्हीचा जर भागाकार केला तर तुम्हाला 0.5 किंवा 1/2 त्याचा आन्सर मिळेल. आले दोन्हीही प्रॉब्लेम लक्षात. आणि ही व्हॅल्यू 1/2 आली आहे. वरची व्हॅल्यू LHS काढली होती ती सुद्धा किती आली हो इथं 1/2. 1/2 आलेली आहे. म्हणजेच LHS आणि RHS च्या दोन्ही व्हॅल्यू जर सेम असतील तर आपण तो फॉर्म्युला जो दिलेला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण बरोबर आहे फॉर्म्युला म्हणणार आहे. अशा पद्धतीने आपण तो फॉर्म्युला चेक केला. आता पुढचा एक प्रॉब्लेम बघूया, जो की हा सुद्धा प्रॉब्लेम प्रूव्ह दॅटच आहे बघा. म्हणजे व्हेरीफाय करायचं आहे, डावी बाजू आणि उजवी बाजू सेम येते का नाही बघायचं आहे. फॉर्म्युला प्रूव्ह दॅट sin 4θ अपॉन sin 2θ अपॉन 1 plus cos 2θ plus cos 4θ इक्वल टू tan 2θ. आपल्याला विचारलं इक्वल टू tan 2θ. आता यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं फॉर्म्युले लिहायचे. म्हणजेच साइनचा फॉर्म्युला असेल किंवा कॉसचा फॉर्म्युला असेल, ते कशा पद्धतीनं फॉर्म्युले असतील ते फॉर्म्युले लिहायचे. अलाइड अँगल असेल किंवा वरचा कंपाऊंड अँगल असेल किंवा मल्टिपल अँगलचा असेल, ते फॉर्म्युले यामध्ये आपल्याला यूज करायचे असतात. आणि ते फॉर्म्युले यूज करून कॅल्क्युलेट करताना काय कॅन्सल वगैरे झाल्यानंतर आपल्याला ती उजव्या साईडची व्हॅल्यू मिळत असते. आता एक एक्झाम्पल हे जे आहे ते बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सिम्प्लिफिकेशन सुरुवातीला मी LHS इक्वल टू लिहिलं. LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड, डावी बाजू लिहिली. त्यामध्ये जी कोणती डावी बाजू, ही डावी बाजू या ठिकाणी लिहिली. आणि हे कॅल्क्युलेशन करून हे उजव्या बाजूची व्हॅल्यू येते का बघायची आपल्याला. मग त्यासाठी ही व्हॅल्यू घेतली मी sin 4θ प्लस sin 2θ अपॉन 1 प्लस cos 2θ cos 4θ. आता यामध्ये हे दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत. बघा कोणते फॉर्म्युले आहेत. हे दोन फॉर्म्युले आपल्याला इथं डायरेक्ट त्या वरच्या फॉर्म्युलेमध्ये आहेत का हो. sin 4θ आपण बघितले का वरती हो, 3θ पर्यंत बघितले आपण, बरोबर आहे. 2θ बघितले, 3θ बघितले, 4θ नाहीये. परत हा पुढचा फॉर्म्युला 1 प्लस कॉस 4θ सुद्धा आपल्याला फॉर्म्युला नाहीये. पण ते दोन्हीही फॉर्म्युले आपल्याला फाइंड आउट करता येतात. कशा पद्धतीनं, ते आता वरती जे फॉर्म्युले घेतलेले आहेत ते एकदा बघूया परत एकदा.
इथं हा पहिला फॉर्म्युला आहे आपला साइन 2 थिटा इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. हा पहिला मल्टिपलचा फॉर्म्युला की ज्यामध्ये फॉर्म्युला कशा पद्धतीने तयार झालाय बघा. या फॉर्म्युलेमध्ये जिथं इथं 2 थिटा असेल तर त्याच्या निम्मी व्हॅल्यू 2 थिटाच्या निम्मी व्हॅल्यू किती असते हो? निम्मी व्हॅल्यू म्हणजे डिवायडेड बाय 2 असतं. 4च्या निम्म 2 असतं, 6च्या निम्म 3 असतं. अशा पद्धतीनं 2 थिटाची निम्मी व्हॅल्यू किती झाली मग? 1 थिटा म्हणजे थिटा झाली ना. 1 थिटा. हा 4 थिटाच्या निम्मी व्हॅल्यू किती असेल? 2 थिटा. 2 theta. 2 थिटा. 6 थिटाच्या निम्मी व्हॅल्यू 3 थिटा. 3 थिटा. 10 थिटा असेल तर त्याची निम्मी व्हॅल्यू 5 थिटा. 5 theta. 5 थिटा. म्हणजेच निम्मी व्हॅल्यू आपल्याला या पद्धतीनं लिहिता येते. आता त्याच पद्धतीनं बघा 2 थिटा इथं असेल तर पुढं साइन आणि कॉस मध्ये त्याची निम्मी व्हॅल्यू घेतली आहे. निम्मी व्हॅल्यू 1 म्हणजे थिटा theta. असते. हा 1 थिटा. आणि ते थिटा व्हॅल्यू इथं साइन थिटालाही घेतलेले आहे कॉस थिटालाही घेतलेले आहे. लक्षात येत आहे साइन 2 थिटा डाव्या साईडला डबल व्हॅल्यू आहे ती आणि उजव्या साईडला मात्र त्याची निम्मी व्हॅल्यू आहे. प्रत्येक रेशो मध्ये निम्मी व्हॅल्यू आहे. तसं मी आता समजा मला फॉर्म्युला लिहायचा आहे साइन 4 थिटा. मला व्हॅल्यू घ्यायचे साइन 4 थिटा इक्वल टू मी व्हॅल्यू इथं फॉर्म्युलेनुसार साइन 2 थिटाच्या फॉर्म्युलेनुसार याला काय असणार आहे 2 साइन इंटू कॉस असणार आहे. 2 साइन इंटू कॉस असणार आहे. पण आतले अँगल काय असणार आहेत? अँगल काय असणार आहेत ते घ्यायचे आहेत आपल्याला यानुसार. हे 2 थिटा असेल तर याची निम्मी व्हॅल्यू घेतली थिटा ती इथं लिहित असतोय आपण फॉर्म्युलीमध्ये. तर 4 थिटाच्या निम्मी व्हॅल्यू किती असते हो? 2 थिटा. थिटा 2 थिटा. 4 थिटाच्या निम्मी व्हॅल्यू असते 2 थिटा 2 थिटा. आणि तेच 2 थिटा व्हॅल्यू इथं घ्यायची. 2 थिटा इथं 2 थिटा. म्हणजेच त्याच्यावरून साइन 4 थिटाचा फॉर्म्युला झाला 2 साइन 4 थिटा इंटू कॉस 2 साइन 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा. म्हणजे या पद्धतीने तो फॉर्म्युला तयार झाला. तसंच अजून एक फॉर्म्युला सांगा म्हणजे अजूनही तुमच्या लक्षात येईल. साइन 6 थिटा इक्वल टू फॉर्म्युला काय तयार होईल मग इथं? साइन 3 थिटा. साइन 3 थिटा. हा इथं सांगा ना 2 साइन 2 येणारच इथं 2 साइन साइन 3 थिटा. 3 थिटा 3 थिटा इंटू इंटू 3 थिटा. ओके कॉस 3 3 थिटा. थिटा. साइन 6 थिटा असेल तर 2 साइन थिटा इंटू कॉस 3 थिटा असेल. सर बरोबर आहे? म्हणजे येते लक्षात आहे? 2 साइन प्रत्येक वेळेस येणार का? 2 साइन प्रत्येक वेळेस येणार का? म्हणजे कोणती जरी व्हॅल्यू घेतली तरी 2 साइन येणारच का? हा हे साइनच्या रेशो मध्ये हे 2 साइन येणारच प्रत्येक ठिकाणी. साइन 8 थिटा घेतलं तरी 2 येणारच तिथं 2 साइन. 10 थिटा घेतलं तरी 2 साइन येणारच तिथं. फक्त आतले जे अँगल आहेत यांच्या इथले अँगल तेवढे बदलणार. साइन कॉस तिथं सेमच राहणार फॉर्म्युलेमध्ये. जसं की तिथं साइन 10 थिटा जर घेतलं तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल हो फॉर्म्युला? साइन 10 थिटा इक्वल टू 2 साइन 5 थिटा 5 थिटा. ओके 2 साइन 5 थिटा इंटू कॉस 5 थिटा हा फॉर्म्युला मिळेल. ठीक आहे हा एक फॉर्म्युला झाला. आता दुसरा फॉर्म्युला एक इथं बघा 1 प्लस कॉस 2 थिटा असेल तर काय फॉर्म्युला इकडं
2 cos square theta. 2 cos स्क्वेअर थिटा. म्हणजे इथं सुद्धा या 2 थिटाची निम्मी व्हॅल्यूज पुढे आहे. बरोबर आहे का? हा. मग मी हाच फॉर्म्युला जर 1 प्लस कॉस 4 थिटा इक्वल टू लिहायचा झाला तर मला काय लिहिता येईल? 2 cos square theta 2 cos square 2 theta. हा 2 हा, sir. कॉस स्क्वेअर 2 थिटा येणार. 2 थिटा हे कुठून आलं? तर या 4 थिटाची निम्मी व्हॅल्यू निम्मी. तिथे घ्यायची. 2 थिटा त्यामुळे आलं. तसंच दुसरा एक त्यामध्ये घेतलं 1 प्लस कॉस 8 थिटा असेल तर 2 cos square 4 theta. बरोबर आहे. 2 कॉस स्क्वेअर सेमच राहतं इथलं. फक्त 8 थिटाच्या निम्मी व्हॅल्यू किती असते? 4 theta. 4 थिटा. ती 4 थिटा पुढे येणार. 2 कॉस स्क्वेअर 4 थिटा. किंवा 1 प्लस कॉस 6 थिटा असेल तर 2 cos square 3 theta. 3 theta. 2 कॉस स्क्वेअर 6 थिटाच्या निम्मी व्हॅल्यू 3 थिटा. 3 theta. म्हणजे या पद्धतीने आपल्याला त्या व्हॅल्यू लिहिता येतील. वरच्याही त्याच्यामध्ये तसंच हा फॉर्म्युला घ्यायचा आहे. समजा 1 मायनस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा आहे. हा फॉर्म्युला मला 1 मायनस कॉस 4 थिटा लिहायचा आहे. तर काय लिहिता येईल इथं? 2 sin square 2 sin 2 theta. 2 साइन स्क्वेअर या 4 थिटाच्या निम्मी व्हॅल्यू 2 थिटा. 2 theta. या पद्धतीने आपल्याला ते लिहिता येईल. आता याच पद्धतीनं मी खाली लिहितोय बघा. एक्झाम्पल जे आपल्याला दिलेलं आहे ते एक्झाम्पल आहे इथं. साइन 4 थिटा इक्वल आता सांगितलेलं हे 1 प्लस कॉस 4 थिटा. आपल्याकडे फॉर्म्युला काय होता? 1 प्लस कॉस 2 थिटा असेल तर 2 कॉस स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला होता. मग त्याच्यावरून आपल्याला ही खालची व्हॅल्यू लिहिता येईल का हो? बरोबर आहे का लिहिलेली व्हॅल्यू? 1 प्लस कॉस 4 थिटा इक्वल टू किती येणार? 2 cos square theta. 2 cos square 2 theta. 2 कॉस स्क्वेअर 2 थिटा. बरोबर आहे. 1 प्लस कॉस 4 थिटाची ही निम्मी व्हॅल्यू जी आहे ती इथं निम्मी व्हॅल्यू येणार आणि हा फॉर्म्युला तयार होणार 2 कॉस स्क्वेअर 2 थिटा. हे वरच्या फॉर्म्युलेवरून मिळालं आपल्याला. डायरेक्ट आपण घेतलेलं नाहीये ते. वरचा फॉर्म्युला हा माहिती होता म्हणून आपल्याला हे लिहिता आलं. तसंच साइन 2 थिटाचा सुद्धा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. साइन 2 थिटा म्हणजेच हे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा असतं. हा Cos फॉर्म्युला. मग जर 2 थिटाच्या ऐवजी जर 4 थिटा टाकलं तर काय फॉर्म्युला तयार होईल? Sin 2 sin 2 theta into cos 2 theta. बरोबर आहे. इथे लिहिलेला तोच फॉर्म्युला तयार होईल. कारण साइन 2 थिटाचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. 2 साइन थिटा हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे म्हणून आपण हे कन्व्हर्जन करतोय. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मी काय केलं? 4 थिटा जे आहे त्याच्या निम्मी व्हॅल्यू इथं पुढे लिहिली. 2 थिटा आणि 2 थिटा. आले दोन्ही फॉर्म्युले लक्षात? हा सर. हा. आता सिम्प्लिफाय करूया. LHS इक्वल टू घेतले. या LHS मध्ये आपल्याला या LHS मध्ये घ्यायचं आहे साइन 4 थिटाच्या ठिकाणी हा फॉर्म्युला साइन 4 थिटाचा लिहायचा आणि खाली 1 प्लस कॉस 4 थिटा जे आहे 1 प्लस कॉस 4 थिटाला हा फॉर्म्युला लिहायचा. त्यासाठी ते फॉर्म्युले लिहिलेले आहेत.
जिथं 4 थिटा आहे त्यासाठी फॉर्म्युले तयार केलेत आपण हे. मग ते फॉर्म्युले टाकूया इथं. बघा इथं टाकला फॉर्म्युला हा 2 sin 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा. हा फॉर्म्युला टाकला त्या sin 2 थिटा साठी. वरती जे sin 2 थिटा होतं त्याच्यासाठी तो फॉर्म्युला टाकला 4 थिटा साठी. आणि खालच्या 1 प्लस कॉस 4 थिटा हे दोन फॉर्म्युले आपण त्या ठिकाणी यूज करतोय. दोन्हीही फॉर्म्युले लिहिले मी. आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या व्हॅल्यू होत्या कोणकोणत्या, पुढची जी sin 2 थिटाची व्हॅल्यू आहे ती आहे अशीच राहिली, त्यामध्ये काही बदल नाही. परत त्याच्या खालची जी व्हॅल्यू होती cos 2 थिटाची ती सुद्धा तशीच राहिली. आणि आता या दोन्ही सिम्प्लिफाय करताना बघा दोन टर्म आहेत इथं. कोणकोणत्या दोन टर्म आहेत? प्लस न सेपरेट झालेल्या दोन टर्म आहेत. एक sin 2 थिटा आहे, ही दुसरी टर्म आहे. इथं ही sin. cos 2 थिटा आहे, इथं 2 cos square 2 थिटा आहे. वरती दोन टर्म आहेत, खाली दोन टर्म आहेत. आता त्या दोन्ही टर्म मधून वरच्या अंशामधून काय कॉमन येते का बघायचं. ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. या दोन्ही मध्ये कॉमन काय दिसते हो? cos 2 थिटा. cos 2 थिटा कॉमन दिसतंय. नाही सर. ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे. sin 2 यामध्ये इथं sin 2 थिटा, इथं सुद्धा sin 2 थिटा आहे. मग कॉमन sin 2 थिटा येईल ना. हो सर, cos 2 थिटा हा, कसं सर. कॉमन असेल तिथं? sin 2 थिटा. जे कॉमन दिसतंय ते बाहेर घ्यायचंय आपल्याला. हम्म? मग यामधून हे sin 2 थिटा आणि हे sin 2 थिटा कॉमन आहे, म्हणून मी इथं लिहिणार sin 2 थिटा कॉमन घेतलं. आता हे पहिल्या टर्म मधून sin थिटा 2 थिटा घेतल्यानंतर काय राहील? 2 cos 2 थिटा. 2 एक राहिला आणि cos 2 थिटा एक राहिला. बरोबर आहे. हा सर. हे कॉमन घेतल्यामुळे एवढ्याच दोन टर्म राहिल्या इथं. आणि इथून दुसऱ्या टर्म मधून हे sin 2 थिटा कॉमन घेतल्यामुळे तिथं काय राहतं? काय नाही म्हणजे तिथं काय असतं? 1. 1 असतं. कॉमन घेतल्यानंतर तिथं 1 1 राहिलं. हा, म्हणजे पहिल्या दोन टर्म मधून ह्या दोन गोष्टी कॉमन घेतल्यानंतर राहिलं 2 cos 2 थिटा प्लस 1. आता खालच्या दोन्ही टर्म मधून बघूया काय कॉमन दिसते आपल्याला दोन्हीमध्ये. आता हे 2 cos square 2 थिटाचा अर्थ 2 तर आहेच. cos square थिटा म्हणजे काय असतं? ते cos 2 वेळा असतं. म्हणजे cos 2 थिटा आणि सर. cos 2 थिटा. cos square 2 थिटाचा अर्थ काय? x square चा अर्थ आपण बघतोय. x square म्हणजे काय असतं? x इंटू x सर. x असतं x square म्हणजे. तसं cos square म्हणजे तिथं cos 2 थिटा इंटू cos 2 थिटा असणार. कॉमन मग cos सांगा कॉमन आता काय येईल? cos 2 थिटा. हा, हे cos 2 थिटा आणि हे cos 2 थिटा दोन्ही कॉमन येतील, म्हणजे इथं येईल cos 2 थिटा आणि ब्रॅकेट मध्ये काय राहील आता? एक cos 2 थिटा घेतल्यामुळं 2 cos थिटा. 2 cos 2 थिटा राहिलं आणि प्लस या cos थिटा मधून 1. कॉमन घेतल्यानंतर राहतं काय? 1. 1 राहतं. वरच्यातून sin 2 थिटा कॉमन घेतला, खालच्यातून cos 2 थिटा कॉमन घेतला. हे cos 2 थिटा कसं मिळालं? तर स्क्वेअर असल्यामुळे ह्या दोन टर्म आहेत. हे असं दोन टर्म आहेत म्हणून मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायची गरज नाही तुम्हाला. डायरेक्ट याच्यावरून लिहायचं. cos square 2 थिटा आहे, इथं cos 2 थिटा आहे. या cos square मधून एक cos कॉमन घेतला तर फक्त स्क्वेअर त्यातला निघून जातो. म्हणजे 2 cos थिटा जे असेल ते इथं राहतं
आणि या कॉस्ट इथं हे कॉमन घेतल्यानंतर हे 1 राहतं. म्हणजे सेपरेट सेपरेट लिहित बसायची गरज नाही. स्क्वेअर मधून कॉमन घेतला का स्क्वेअर निघून जात असतो, एवढं लक्षात ठेवायचं. आता या 2 टर्म ज्या आलेल्या आहेत, या 2 टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. ही मल्टिप्लिकेशन आहे, इथेही मल्टिप्लिकेशन आहे. काय सेम दिसते हो ब्रॅकेट मधून अंशात आणि छेदात? ब्रॅकेट मधलं ओके, ब्रॅकेट मधली जी व्हॅल्यू आहे 2 cos 2 थिटा प्लस 1 आणि इथली ही व्हॅल्यू दोन्हीही आपल्याला सेम दिसतंय. आणि सेम आल्यानंतर आपण त्या टर्म काय करतोय? कॅन्सल करतो. कॅन्सल करतोय. कॅन्सल करून आपल्याला राहतं काय मग? साइन 2 थीटा अपॉन कॉस 2 थीटा. ओके, साइन 2 थिटा अपॉन कॉस 2 थिटा एवढीच टर्म राहते ही. आणि साइन अपॉन कॉसचा जो रेशो असतो तो आपण बेसिक रेशो मध्येच बघितलाय. साइन अपॉन कॉस काय असतं? Tan. टॅन थीटा. टॅन थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा Tan theta. असतं, जे बेसिक फॉर्म्युले सुरुवातीला बघितले. मग साइन 2 थिटा अपॉन कॉस 2 थिटा काय असेल? टॅन असेल, पण आतला अँगल किती असणार? 90 degree sir. थिटा. नाही नाही, बघा इथं थिटा असेल, इथं थिटा आहे, तर इथं सुद्धा थिटाच असतं त्या हा. फॉर्म्युलीमध्ये. हा बरोबर सर. आहे का? मग इथं जर 2 थिटा असेल तर इथं सुद्धा काय येणार टॅन मध्ये? 2 थीटा. टॅन 2 थीटा. 2 थिटाच येणार ना. हा. बरोबर आहे, टॅन 2 थिटाच येणार तिथं सुद्धा. म्हणजे इथं टॅन 2 थिटा आलं. समजा तिथं साइन 3 थिटा असलं असतं आणि डिवायडेड बाय कॉस 3 थिटा असलं असतं, तर किती येणार आहे तिथं? टॅन 3 थिटा. 3 थिटा येणार. इथं 4 थिटा असेल तर इथं किती येणार? 4 थीटा. 4 थिटा येणार. म्हणजे त्यानुसार आपल्याला ते सिम्प्लिफाय करता येईल. आणि हे इक्वल टू टॅन 2 थिटा मिळालं. आणि हीच व्हॅल्यू आपल्याला शो दॅट मध्ये आहे बघा. शो दॅट करायचंय. शो दॅट काय करायचं होतं? इथं आहे. ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आणि ती व्हॅल्यू इक्वल टू टॅन 2 थिटा येतं हे दाखवायचंय आपल्याला. आणि ती व्हॅल्यू आपण प्रूव्ह झाली का? मग आपल्याला ही झाली. झाली प्रूव्ह. म्हणजेच आपलं हे आन्सर आपण सिम्प्लिफाय करत गेलो आणि आपल्याला त्याचा आन्सर मिळाला. ठीक आहे, अजून काही एक्झाम्पल आपल्याला परत बघूया पुढच्या लेक्चरला. सर्वांनी फॉर्म्युले ते 4 ते 5 वेळा लिहून काढा, घरी प्रॅक्टिस करा, तरच आपल्याला ते सिम्प्लिफिकेशन करता येईल त्याचं.